नागपूर शहरात गेल्या आठवड्यात पार पडलेल्या 4 दिवसीय धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांनी संपूर्ण शहराला अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकले. विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, भव्य दिव्य सोहळे, संतांची उपस्थिती, सर्वदूर घुमणारा जयघोष आणि भक्तांची उसळलेली गर्दी यामुळे शहर भगवामय वातावरणात न्हाऊन निघाले होते. एप्रिलच्या कडक उन्हालाही न जुमानता हजारो नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या विशेष पर्वात स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंद देवगिरी, धीरेंद्र कृष्ण शास्त्री, साध्वी ऋतंभरा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. या पर्वाची सुरुवात भारत दुर्गा शक्तीस्थळाच्या भव्य शिलान्यास सोहळ्याने झाली. डॉक्टर आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा उद्देश भारताला आध्यात्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवणे हा आहे. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारत दुर्गा मातेची 18 भुजांची भव्य मूर्ती स्थापून शक्ती आणि भक्तीचा संगम साधण्याचा संदेश देण्यात आला. हे स्थळ भविष्यात 52वे शक्तीपीठ म्हणून देशासाठी प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे वैचारिक आधारस्तंभ यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित प्रिय यशवंतराव कार्यक्रमाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना संघटन उभारणीतील त्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. यावेळी मोहन भागवत यांनी केळकरांना कार्यकर्त्यांसाठी आदर्श असल्याचे सांगत देशभक्ती हीच जीवनाची प्रेरणा असावी असे प्रतिपादन केले. नगभूषण अवॉर्ड फाउंडेशनतर्फे आयोजित पुरस्कार सोहळाही या पर्वातील विशेष आकर्षण ठरला. समाजासाठी निस्वार्थ योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यंदा सत्यनारायण नुवाल आणि दक्ष खंते यांना नगभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार हा भावनिक क्षण ठरला. या सोहळ्यात चंपतराय आणि भैयाजी जोशी यांच्यासह देशभरातील सुमारे 30 मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. राम मंदिर आंदोलनातील संघर्ष, कार्यसेवा आणि त्यागांची आठवण करून देत उपस्थितांच्या भावना दाटून आल्या. विशेष म्हणजे राम जन्मभूमी आंदोलनात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या साध्वी ऋतंभरा यांची उपस्थितीने कार्यक्रमाला ऐतिहासिक संदर्भ लाभला. त्या काळातील कार्यसेवकांचे अनुभव, संघर्ष आणि त्यागांची उजळणी होताच वातावरण भावुक झाले. सूरज अपनी गरिमा छोड़ सकता है, चंद्रमा अपनी शीतलता का परित्याग कर सकता है, सागर अपनी सीमाओं का उल्लंघन कर सकता है, पर राम जन्मभूमि पे मंदिर के निर्माण को विश्व की कोई ताकत रोक नहीं सकती. और भारत के उन लोगों को जिनको हिंदू शब्द से एलर्जी है, उनको मैं पूछना चाहती हूँ कि इस हिंदू के शब्द पे तुमने इतना क्यों कोहराम मचाया? लगता है कि बाप तुम्हारा जर्मनी या जापान से आया. माँ की तार तार चूनर ने फिर तुमको धिक्कारा है. कहो गर्व से हम हिंदू हैं, हिंदुस्तान. रेशीमबाग मैदानावर शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत झालेला सत्कार सोहळा जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरला. एकूणच या 4 दिवसांच्या कार्यक्रमांनी नागपूर शहरात भक्ती, राष्ट्रभावना आणि सामाजिक एकात्मतेचा संगम घडवून आणला. हे 4 दिवस नागपूरकरांसाठी केवळ कार्यक्रम नव्हते, तर एक अविस्मरणीय आध्यात्मिक मेजवानी ठरले. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.